म्हणून सन्मान चिन्ह देऊन एक त्यांना शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच इंस्टाग्राम वरती ब्लॉगर सुद्धा आहेत ते, त्यांना अखंड बहुसंख्येने प्रतिसाद द्या. प्रत्येकी व्हिडिओवरती लाईक शेअर कमेंट करत राहा. युवा टॅलेंटेड आहेत. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर, आपण आजच्या दिवसामध्ये आम्हाला साथ दिली आणि इथनं आपल्यातून आता ते रजा घेतात. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल बॅटची बाहेरची एज होती, इथनं डायरेक्ट हिट केला. प्रोटेक्शन आहे परंतु फंबल होत आहेत. शतशक हारेश धावतायत इथनं मैदानाच्या आतमध्ये. क्लेझी क्रिकेट पाहायला मिळते आणि या धावा मिळतील त्या 3 धावा इकडल्या गेल्यात. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट लेस प्ले मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिला चेंडूवरती मात्र आघात केला. आता स्ट्राईकला फलंदाज सागर पाटील, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. वेलकम उसाटणे संघ, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक नाईटची रजनी पाहिली होती. अप्रतिम स्पर्धा. दरम्यानचा हा बॉल उजव्या स्टीच्या बाहेर असलेला चेंडू पंपसार आमच्यापर्यंत वळतायत. अतिरिक्त बॉल, अतिरिक्त धाव आहे. स्क्वेअर वाईट बॉल आला, इथनं अतिरिक्त धाव जोडली जाईल. मायनॉरिटी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. प्रगतीपथावर नयनला पाहतोय आपण, P1 मध्ये सध्या गोलंदाजी करतोय. दरम्यानचा पुढचा बॉल नयनचा. मोठा फटका लॉक केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅच लाईन मधून ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पाटीलच्या बॅटमध्ये तडाखा, चौकार. वा सेवागने चेंडूला डीप पॉइंटच्या मधून सीमारेषा बाहेर येतो. हा चौकार. आणखीन 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या आकड्यावरती. टीम स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणे संघ. चौकार पाहायला मिळाला आहे. दुसरा चौकार सागर पाटीलच्या बॅटमधनं. दरम्यानचा पुढचा बॉल सागरसाठी मोठा फटका लॉक केला. आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येतोय आणि हा बॉल इथना 9+4 म्हणजे हा पंजा मैदानात खोललाय सागर पाटीलना. इथनं येणारा बॉल फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण हा बॉल आहे फ्री हिट. मेजवानी आता समोर आहे सागर पाटीलच्या. इथनं नयन भोईर P1च्या षटकामध्ये खराब गोलंदाजी करतोय. दरम्यानचा फ्री हिटचा बॉल. मोठा फटका लॉक केलाय समोरच्या दिशेनं. V मध्ये फटका लॉक केलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक राहुल चेंडूवरती खूप वेगाने आले. तब्येत ही सिंगल इकडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलाय. टीम वेलकम उसाटणे संघ जो विजयदादांनी पुरस्कृत केलाय. स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणे. त्यानंतर पूर्वा 11 जय भोले नेवाली संघ पाहतोय आपण. संकेतसाठी हा बॉल पॅडवरती आदळला. यस, पंचांनी इथनं अपील घोषित केली आणि पहिला विकेटचं पतन, पहिला धक्का. टीम स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणेला. संकेत पाटील आता बॅक टू पवेलियन. नंबर 45 करण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने विचार जर केला. 45 जर्सी नंबर भारताचा अष्टपैलू खेळाडू रोहित शर्मा, त्याची हिटमॅन म्हणून ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल करण झाला. करणला इथनं चांगल्या प्रकारची खेळी करावी लागेल. दरम्यानचा हा बॉल
हलक्या शब्दाने टॅप केल्या क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग ऑफला माहिती तिथे होते सिंगल इक्वडली गेली आहे सिंगलने षटक क्रमांक पहिलं संपन्न होतं मॅनेडी पॉपीचं P1 संपन्न झालंय आणि धावसंख्या झाली ती धावफल करती 19 धावा एक महत्वाचा विकेट संकेत पाटीलचा धावसंख्या 19 एक विकेट आणि विनायक सेकंड स्पेल विनायक आला एक गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करत असताना करण मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केला क्षेत्ररक्षक हरेश जाधव एक झाली कंप्लीट आणि दुसरी धाव कंप्लीट केली गेली आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये करण मडवी आणि सागर पाटील अशी जोडी सध्या तरी उभी आहे मैदानाच्या आतमध्ये सिंगल इक्वडली गेली मैदानाच्या आतमध्ये यावेळेसचा फटका हेलिकॉप्टर स्टाईलने क्षेत्ररक्षक आहेत तिथे राहुल जाधव चुकी होणार नाहीये टिपलाय झेल संपलाय करण मडवीचा खेळ आणखीन एक धक्का विनायकला मिळाली सफलता दरम्यानचा हा फटका लॉक केला बी मध्ये फटका सजवला क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंगांवरून लॉंग ऑफला आले त्यात नंतर चेंडूला अडवला आणि फेकला तर ही सिंगल आणि आता सिंगलने स्ट्राईक रोटेट मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील ऑन स्ट्राईक आहे सेमीफायनलची मॅच आपण पाहताय एन्जॉय करताय एका बाजूला स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणीच्या अगेन्स्ट पूर्वा 11 जय भोले नेवाल यावेळेस रिव्हर्सचा वापर केलाय क्षेत्ररक्षक तिथे होते थोडेसे फंबल चेंडू अलांद कार्पेट चाललाय चेंडू थांबणार नाहीये चेंडू जाय सीमा रेषा बाहेर येतो हा माध्यमातून चौकार चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून आलाय सागर पाटीलच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये हा रिव्हर्सचा फटका देखणा फटका जसा चेंडू बॅटवरती आदळलाय निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती आणखीन एक दर्जेदार चौकार 4 धावा जाता कारण शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा आली आहे मेगा फेस्टिवल सुपर संडे बिग ब्लास्ट धमाका 2 दिवसीय स्पर्धा पाहता आपण विजयदादा कोळेकर असतील सोनू बांगर दरम्यानचा हा फटका मोठा फटका लॉक केला व्ही मध्ये फटका नयन जाधव तिथे नयन भोईर तिथे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणखीन एक चौकार 4 धावा
थोड्याच वेळात एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच हरेशदादा राऊत यांचा इथनं थोड्याच वेळात शुभागमन होणार आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. कारण हे क्रिकेटवरलं प्रेम आहे. सोनू बांगर असतील, त्याचनंतर आमच्या विजयदादा कोळेकर यांचं हे दाखवलेलं प्रेम. अनेक सारे मान्यवर आजच्या दिवसामध्ये उपस्थित राहतील. नक्कीच मेगा संडे, सुपर संडे आणि सुपर संडेच्या दिवसामध्ये हा मेगा फायनलचा सामना आज पाहायला मिळणार आहे. इथून जो संघ जिंकेल तो थेट टीम आशिळे संघासमोर मेगा फायनलची फाईट करेल. दरम्यानचा हा बॉल यू मिस, आय डेफिनेटली हिट, दांडी गुळ, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का, टीम वेलकम उसाटणेला. धक्का क्रमांक दुसरा लागलाय. टीम वेलकम उसाटणेला नवीन फलंदाज दाखल झाला आता इथनं. ऋतिक पाटील आलाय आता मैदानाच्या आतमध्ये. 32 धावा धावफलकात लागल्यात. सागर पाटीलची विकेट महत्वाची आहे, कारण सागर पाटीलच्या बॅटमधनं जर धावा बनायला सुरुवात झाली आहे, परंतु जर अजून जर सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये असला तर कदाचित 50 ते 60 धाव बनू शकतो. टीम वेलकम उसाटणे संघ, कारण आता यावेळेस पंच आमच्याकडे दवळतील. पंचांना इथनं कवायत करण्याची संधी मिळाली आहे. इट इज व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल जोडला जाईल मैदानात. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 35-35, लॉस ऑफ 2 विकेट असं समीकरण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर अविनाशला पाहतो आपण तिसऱ्या षटकामध्ये. दरम्यानचा हा फटका लॉक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक झाली एक कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न झालाय, परंतु इथनं सागर पाटील नाकारतायत, कारण सध्या तरी फॉर्म मध्ये आहेत सागर. बायकर मॅन म्हणून त्यांची ओळख आहे सागर पाटील. 9 बाईक त्यांच्या खात्यात ऍड आहेत. सतत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये ते मालिकावीरचे पुरस्कार पटकावत अशी इच्छा आहे आणि त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. दरम्यानचा हा फटका, मोठा फटका लॉक करायचा प्रयत्न इथनं. आणखीन एक धक्का. टीम स्वर्गीय बाळाराम शेट कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणे संघाला आता मोठी विकेट मारण्याच्या बाहेर. सागर पाटील बॅक टू पवेलियन. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तर नक्कीच आमच्या व्यासपीठावरती शुभागमन झाले आमचे आमंत्रित पाहुणे कैलासदादा मस्कर यांचं इथं शुभागमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्याच्या समवेत मदनजी बांगर साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचं उद्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या साहेब आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि आपल्या माहितीसाठी सामना असणार सुरू सामना
स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणे त्यांच्या अगेन्स्ट पूर्वा 11 जय भोले नेवाली संघ असा ही फाईट पाहतो आपण. सेमीफायनलची लढत आहे. हॅलो या दरम्यान आपण पाहताय द गोल्डन मॅन आमचे नक्कीच हरेश दादा राऊत यांचं आगमन झाले आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं युवा सेनेचे नक्कीच खंबीर नेतृत्व अर्थातच आमचे नक्कीच युवा डॅशिंग नेतृत्व समीर दादा देसाई यांचं देखील आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित होते. सन्माननीय आदरणीय या ठिकाणी हरेश दादा राऊत गोल्डन मॅन उपस्थित होतात आणि त्याचबरोबर समीर दादा देसाई यांचं देखील आगमन झाले. कैलास शेठ मस्कर पालेगावचे उद्योजक आणि मदनजी बांगर आणि मुस्ताकबाई यांचं देखील आगमन झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सेमी फायनलचा सामना सुरू आहे. स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीम आणि त्यांना फाईट करते आहे पूर्वा 11 संतोष भोईर पुरस्कृत जय भोले नेवाळी संघ आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतो. 41 धावा असतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू सो मच. मान्यवरांची मांडी मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहता. एका बाजूला पूर्वा 11 जो संतोष भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ जय भोले नेवाळी संघ, त्याचनंतर स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर जो पुरस्कृत केला आमचे विजयदादा कोळेकर वेलकम उसाटणे असा संघ पाहतो आपण. आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पालेगाव एंडकडनं सज्ज सचिन पाटील SP मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता चौथ्या क्रमांकावरती धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. दरम्यानचा यावेळेसचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि इथना सिंगल एकवटली गेली आहे. फोर्टी 42 धावा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना वेलकम उसाटणे संघ चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय. कारण चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि इथनं फायटिंग टोटल उभा करावा लागेल टीम वेलकम उसाटणे संघा. दरम्यानचा बॉल यावेळेचा फटका मोठा फटका लॉक करायचा होता. चेंडू एस्टनच्या मागे चाललाय. प्रोटेक्शन आहे तिथे चेंडूला अडवतील. तब्या एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल इथनं आणि सोफेकी पाहायला मिळाली नाहीये. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टीम नेवाळी संघ इथनं पहिल्या चेंडूवरती सुद्धा ह्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं होतं आणि ह्या चेंडूवरती सुद्धा त्याच प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. लेझी क्रिकेट आणि या 4 धावा मिळतील. 4च्या मधील धावसंख्या 46 46 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 5 विकेट असं समीकरण पाहतो आपण. सेमीफायनलची मॅच आहे इथनं. ऋतिक पाटील आणि बंटी यांना पाहतो आपण खेळपट्टीवरती सतत ते दाखवत आहेत. सचिन पाटील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. दरम्यानचा हा बॉल पॅडवरती आदळला आहे. इथनं डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला आहे परंतु डायरेक्ट हिट इथनं फसली आहे. सिंगल इक्वडली गेली आहे. छोट्या धावा मध्ये जमा करतोय टीम वेलकम उसाटणे संघ. सेमीफायनलची लढत आहे आणि सेमीफायनलच्या लढतीमध्ये हा सामना आपण पाहतो. इथनं जो संघ हा सामना जिंकेल तो टीम आशय संघासमोर फाईट करेल. आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आहे दोन्ही संघाने. एका बाजूला पूर्वा 11 जय भोले नेवाली, त्याचनंतर बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणे. दरम्यानचा हा फटका वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषा बाहेर धन 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 करीत षटकार 6 धावा. तर अजून एक षटका जर ठोकला तर विजेता कोळेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
अद्याप एक षटकार जर आला तर विजयदादा कोळेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दरम्यानचा हा फटका सचिन वरचा प्रतिहल्ला पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हरला षटकार दाखवलाय. दरम्यानचा हा फटका बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी नाकारता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि संपला इथनं बंटीचा खेळ. आणखीन एकदा धक्का. टीम स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसाटणीला. त्रेपन्न धावा 53 लॉस ऑफ 6 विकेट असं समीकरण पाहतोय आपण. आणि डेट ओव्हरचं षटक आहे. स्लॉगरचं षटक आहे. सचिन पाटील आता इथनं कमबॅक करतोय. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल निर्णायक आहे. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या मध्ये दाखल झाला. विशालसाठी हा पहिला बॉल व्ही मध्ये फटका लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरला हरेश जाधव. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी धाव इथनं कंप्लीट केली आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न सूर्य मैदानात मध्ये, परंतु तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. आणि आता इथे 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. आणि प्रथम म्हणजे पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत टीम स्वर्गीय बाळाराम शेठ कोळेकर प्रतिष्ठान वेलकम उसटण्यासने बनवल्या त्या 55 आणि विजयासाठी टीम पूर्वा 11 संघाला 56 धावेची गरज आहे. तर टीम आशिर्वादची टीम कॅप्टन आशिर्वादचे कॅप्टन आपण आला असाल तर रिपोर्ट करायचा आयोजकांशी. थँक्यू सो मच प्रशांत भाग्यवंत. चला आपण व्यासपीठावरती काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा विशेष सन्मान देखील केला जाईल. कारण की आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये सन्माननीय या ठिकाणी कैलास शेठ मस्कर उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर आपण पाहतात हरेशदादा राऊत असतील, मदनजी बांगर आणि तदनंतर युवा सेनेचे उपशहर अधिकारी सन्माननीय स्वर्गीय श्रीराम मस्कर चषकाचे प्रमुख आयोजक समीरदादा देसाई देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतो नक्कीच समीरदादांना की आपल्या शुभासे आपण हरेशदादा राऊत साहेबांचा नक्कीच शुभ सन्मान करावा. हरेशदादा राऊत यांना विनंती असेल आपण पुढे यावं की आपला शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. समीरदादा देसाई यांच्या शुभ हस्ते. आणि नक्कीच गोल्डन मॅन आपण पाहतायत अप्रतिम व्यक्तिमत्व हरेशदादा राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच नेहमीच त्यावर या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि मोलाचा सहकार्य देखील या स्पर्धेसाठी त्यांचं राहील आणि त्यांचा विशेष सन्मान होतोय. त्याच्यानंतर आपण विशेष सन्मान करतो या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय कैलास शेठ मस्कर साहेब देखील उपस्थित आहेत आणि आदरणीय मदनजी वांगर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते कैलास शेठ मस्कर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करावा. यस आदरणीय कैलास शेठ मस्कर साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये होतोय. मदनजी बांगर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. त्याच्यानंतर आपण शुभ सन्मान करूया. त्याच्यानंतर आपण विशेष सन्मान करतो मुख्य अतिथी कक्षामध्ये. नक्कीच आमचे युवा नेतृत्व समीरदादा देसाई व्यासपीठावरती उपस्थित आहेत तरी देखील या ठिकाणी एक सन्मान स्वीकारायचा आपण. मदनजी मांगर आणि कैलास शेठ मस्कर यांना विनंती केलेली आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. त्या ठिकाणी समीरदादा देसाई उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. समीरदादा देसाई उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट देखील या ठिकाणी आम्हाला मिळाले आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. प्रत्येक स्पर्धेला त्यांचं देखील मोलाचं सहकार्य राहिले आणि समीरदादा देसाई यांचा देखील शुभ सन्मान होतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती आगमन झालं नक्कीच आमचे नितलज गावचे मित्र नक्कीच विराज भाऊ पावशे देखील उपस्थित होते आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. समीरदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते विराज भाऊ पावशे यांचा विशेष सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करावा. अप्रतिम व्यक्तिमत्व विराज भाऊ पावशे या ठिकाणी उपस्थित आहेत नितलज गावचे आणि
या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचा देखील आपण विशेष सन्मान करतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. सेमीफायनलचा सामना देखील सुरू आहे आणि मान्यवरांचे सन्मान देखील होत आहेत. थँक्यू सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये अमूल्य वेळ दिल्याबद्दल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ना बॅक टू क्रिकेट जिथे सामना आपण पाहता नेट टू नेट फाईट सध्याचे सुरू आहे. याच दरम्यान जितेश शेठ मस्कर यांचे देखील आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण ट्रॉफ्याज ह्या ठिकाणी आम्हाला मिळाल्यात आणि त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. जितेश शेठ मस्कर आपण देखील आपला देखील विशेष सन्मान केला जाईल. मी नक्कीच मदनजी बांगर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते जितेश शेठ मस्कर यांचा सन्मान करावा. फटका चांगला यावेळेस मात्र बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेखा बाहेर फलंदाज अविनाश जाधवच्या बॅटमध्ये होतोय हा चौकार. चौकार आलाय. नक्कीच फलंदाज आपण पाहतात अविनाश जाधवच्या बॅटमधनं. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली खेळी आपल्या टीम साठी केली होती. सेमी फायनलची लढत सुरू. कोणता संघ पोहोचेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये काटेकी टक्कर आपण पाहता. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे आहे. एकूण टार्गेट आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत. 56 धाब्यांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न करतात. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपण पाहतायत रोहित असतील गोलंदाजी मार्ग वरती आणि 5 धावा धावफलकावरती असतील. या सेमी फायनलचा सामना सुरू आहे. पूर्व 11 संतोष भोईर पुरस्कृत जय बोले नेवाली आणि स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान विजय कोळेकर पुरस्कृत वेलकम 11 उसाटणे या दोन संघांमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतात. समोर खेळलेत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. आशिले संघाने कालचा दिवस गाजवलाय. गंधारी संघाला परास्त केला अंतिम सामन्यामध्ये आणि या स्पर्धेमध्ये थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो गंधारी संघ असेल. कापरी सिद्धी पाले संघाच्या अगेन्स्ट 75 धावा काल चेस केल्या होत्या गंधारी संघाने देखील, परंतु त्या संघाला आशिले संघाने शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत केलं. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. उचलण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी पाहावी लागेल. खेळाडू उपस्थित फार वेगाने आले होते परंतु झेल ड्रॉप होतोय. अंतिम मोमेंटला हा झेल ड्रॉप झालाय आणि धावा मिळतील एकूण 3. लेझी क्रिकेट विशाल त्या ठिकाणी तो विशालला लेझी क्रिकेट खेळलाय. थ्रो लवकर केला नाही आणि त्यामुळे एकूण धावा मिळाल्या 3 या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे. एकूण बॉल झाले षटकामधील एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू झाले त्या षटकातील आणि धावसंख्या तेजस 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या पॉवर प्लेच्या षटकातील. स्ट्राईकला फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल षटकातील. हाफ ट्रेकर एज लागली. पाठीमागे जातोय चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थर्ड मॅन सीमारेखा बाहेर. अंतिम बॉल वरती आलाय चौकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 56 धाब्यांचा पाठलाग करत असताना संघ जय बोले नेवाली पूर्व 11 टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इक्वेशन आपण पाहिलं. रोशन फराड आमच्या सोबत जॉईंट आहेत. ऑफिशियल अपडेटर फाउंडर देखील आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 42 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक थोडंसं मागणं राहिलंय. गोलंदाज आपण पाहिलं की रोहित यांचं देखील ओम साई MTC वाहिनी आपण पाहतायत आणि समीर दादा देसाई यांच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचे विशेष आभार. जितेश शेठ मस्कर यांच्याकडे संपूर्ण ट्रॉफ्या. हरेशदादा राऊत यांच्याकडे देखील मोलाचं सहकार्य. कैलास शेठ मस्कर, मदनजी बांगर आणि विराज भाऊ पावशे सर्वांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले. त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. जातो मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 42 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग वरती सागर पाटील. 9 बाईक
स्वतःच्या नावावरती असणारा हा खेळाडू सागर पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. ह्या वर्षी देखील 2 बाईक या खेळाडूने पटकवल्यात. अतिशय इन्फॉर्म मध्ये असणारा खेळाडू स्ट्राईकला फलंदाज अविनाश. एज लागलीये यावेळेस मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न नाहीये. वेट करतात. संकेत पाटील होते विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या 15 वरती पोहोचतीये. जिंकण्यासाठी 41 धावेची आवश्यकता असेल. 17 बॉलचा खेळ शिल्लक असेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल षटकातील पुन्हा एकदा सागर स्ट्राईकला फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. ओ इनसाइड आउट फटका चांगला परंतु खेळाडू उपस्थित कव्हर रिजनला टिपली असेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला टीम जय भोले पूर्व 11 नेवाळी संघाला. प्रयत्न होता. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि चांगला झेल कॅरी केलाय. सचिन पाटील येत आहेत नवीन फलंदाज. इनेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. 16 बॉल जिंकण्यासाठी 41 धावेची आवश्यकता. नामवंत खेळाडू सागर पाटीलला मिळते सफलता या षटकामध्ये. सचिन पाटील ज्याच्या नावावरती देखील 2 बाईक राहिल्यात हा देखील खेळाडू इन्फॉर्म आहे. क्षमता भरपूर आहे परंतु मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला टिपली झेल आणि सचिन पाटीलला परतावा लागेल माघारी. सलगचा हा दुसरा धक्का टीम पूर्व 11 जय बोले नेवाळी संघाला. सचिन पाटील ती खेळी समाप्त. शून्यावरती बाद झालाय. नाराज होता सर्व त्यांचे प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू देखील कारण की एक अप्रतिम असा खेळाडू होता परंतु फारशी मोठी कामगिरी करता आली नाहीये. न्यू बॅट्समॅन कॅप्टन जात आहेत महेश. सागर पाटील पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरत्यावरती. ऑन साइडला खेळले. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येथे स्क्वेअर लेग रिझनवरनं एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती. येस या स्पर्धेमध्ये तब्बल 700 धावा ह्या कंप्लीट झाल्यात. रोशन फराट या ठिकाणी अपडेट देत असताना पुढचा बॉल षटकातील. फुल टॉस होता. फायदा उचलू शकले नाहीयेत. मिड विकेट वरनं बंटी जात आहेत. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मिळेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. गोलंदाजी फार चांगली होती कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं 5 बॉल आणि फक्त 5 धावा खर्च केल्या सागर पाटीलला आणि 2 सफलता देखील प्राप्त केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक सागर पाटील. ओ लाईन पाहावी लागेल यावेळेस मात्र पंच आमच्याकडे बोलतात. आउटसाइड ऑप्शन व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव इथे मिळेल आणि धावसंख्या पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. येस 13 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 36 धावेची आवश्यकता आहे. सामना थोडासा कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणती लक्ष हे अशक्य मानलं जात नसतं. शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द हवी. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स हवा. आणि आताचा बॉल बाईकच्या स्वरूपाने हा चौकार लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर चौकार होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल 12 बॉल मध्ये बनवायच्या 32 धावा. येस डीजे. रिंग्स वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चर्चा सुरू आहे
नक्कीच दोन्ही फलंदाज अविनाश जाधव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत नक्कीच विजयाच्या आशा असतील टीम जय बोले नेवाली संघाला देखील. आणि दुसऱ्या बाजूला 12 बॉलचा खेळ शिल्लक 32 धावेची आवश्यकता. या ग्राउंड वरती धावा चेस झाल्यात कालच्या दिवसांमध्ये आपण पाहिले 75 धावा चेस झाल्यात. हे देखील विक्रम रचला होता गंधारी संघानं आणि आता 12 बॉल मध्ये 32 बनतील का हा प्रश्न असेल. येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल कारण की तिसरं षटक हे निर्णायक षटक असेल या सामन्याचं. हे तिसऱ्या षटकामध्ये जर 15 ते 16 धावा आल्या तर मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करेल जय बोले पूर्वा 11 नेवाली संघ. अप्रतिम कॉन्टेस्ट मेगा फायनल मध्ये दाखल झालेला संघ देखील उपस्थित होते. गावदेवी आशय संघ यातून जिंकणारा संघ त्यांच्याशी फाईट करेल शेवटच्या सामन्यामध्ये. पालिका ट्रॉफी नक्कीच कोणता संघ उचलेल आजच्या दिवसामध्ये. सुपर संडे मेगा फिनाले आपण पाहत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज येतात बंटी या तिसऱ्या षटकामध्ये. चला फास्ट खेळायचं उसाटणे क्रिकेट टीम. विशाल येतात गोलंदाजी मार्ग वरती. तिसऱ्या षटकामध्ये विशाल पाटील. पहिला बॉल या षटकातील. स्ट्रायकला फलंदाज अविनाश. ओ यावेळेस मात्र डीप राहिला. खाली राहतो चेंडू. संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. जेवढे डॉट चेंडू होतील तेवढ्या मॅच मध्ये शिरकाव करेल तो स्वर्गीय बाळाराम कोलेकर प्रतिष्ठान. वेलकम 11 उसाटणी टीम. 11 बॉल आणि बनवायचे आहेत 32 धावा या सामन्यामध्ये. षटकारांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम पूर्वा 11 जय बोले नेवाली संघाला. अविनाश मध्ये क्षमता भरपूर आहे. या स्पर्धेमध्ये सिद्ध देखील केली. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती परंतु आता त्याला शांत ठेवलाय. ऑन साइडला पुल करतायत. लॉंग ऑनचा खेळाडू उपस्थित आणि थोडेसे फंबल होतात. कव्हर करतील स्वतःला. तोपर्यंत 2च धावा या ठिकाणी मिळतील. बॅकअप मिळतंय. 10 बॉल आणि 30 धावेची गरज. टोटल धावसंख्या 26. लॉस ऑफ 2 विकेट. 26 धावा धावफलकावरती. षटकारांची गरज आहे कारण 10 बॉल मध्ये बनवायचे आता 30 धावा. जो नक्कीच ऑलेंडर्स आमच्या सर्वांसाठी सूचना असतील. जो नक्कीच ऑलेंडर जास्त चेंडू मैदानाच्या आतमधून इकडे आतमध्ये फेकेल बाउंड्रीच्या बाहेरून आतमध्ये फेकेल त्याच्यासाठी कूलर असेल. ऑन साइडला पुल करतात. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता. सागर पाटील चुकी नाहीये. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट या मॅचची. अविनाश जाधव बॅक टू द पवेलियन. डीजे जिंकण्यासाठी 30 धावेची गरज असेल. हरेश जात आहेत. सुरुवातीला हरेश आणि धनेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळायची जेव्हा नेवाळी संघ खेळत असा परंतु काही कारणास्तव सराव कमी आहे हरेश जाधव यांचा देखील त्यामुळे थोडेसे उशिरा येतात बॅटिंगसाठी. नेहमीच सलामीवीर म्हणून राहिलेत हरेश जाधव. 9 चेंडू आणि 30 धावेची गरज. सामना पूर्णपणे झुकवला आपल्या बाजूला उसाटणी क्रिकेट टीमने. अप्रतिम गोलंदाजी करतायत विशाल पाटील. स्विच रिव्हर्स अटेंड केलाय. 8 बंद करून दिले केविन पीटरसनची आणि बॉल सीमारेखा बाहेर. चौकार. आठ बॉल मध्ये बनवायचे आता 26 धावा या मॅच मध्ये. चौकार आलाय. हरेश जाधव मध्ये मी म्हटलं होतं क्षमता भरपूर आहे. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे आणि पहिला चेंडू काही कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक खेळलाय. रिव्हर्स अटेंड केला. 8 बॉल 26 धावा. जर येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके अजूनही आले तर सामन्यामध्ये कमबॅक करेल पूर्वा 11 जय बोले नेवाळी टीम. पुढचा बॉल षटकातील. गतीमध्ये परिवर्तन परंतु लाईन पिकअप केली. हुक केलाय पाठीमागे आणि बॉल जातोय फाईन लेग सीमा रेखा बाहेर. 7 बॉल मध्ये बनवायचे आता 22 धावा. अजून एक चौकार. आता सफल झाले. ऑप्शनच्या बाहेर निघाले. जागा बनवली आणि पाठीमागे हुक केलाय आणि हा चौकार एकवटला हरेश जाधवना. धावसंख्या 34. लॉस ऑफ 3 विकेट. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 22 धावा. एखादा चौकार एखादा षटकार शेवटच्या बॉलवरती येईल का हा देखील एक प्रश्न असेल.
एक एक चेंडू फार महत्वाचा आहे जय बोले नेवाळी संघासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो थोडासा मजबूत जरूर आहे या मॅच मध्ये टीम उसाटणे क्रिकेट स्वर्गीय बाळाराम कोळीकर प्रतिष्ठान. शेवटचा बॉल स्विच पुन्हा एकदा रिव्हर्स आणि बॉल जातोय फाईन लेग सीमा रेखा बाहेर चौकार. सलगचे 3 चेंडू 3 चौकार आणि आता मॅच मध्ये कमबॅक केले पूर्वा 11 जय बोले नेवाळी संघानं कारण की धावसंख्या पोहोचली आहे 38-38 या आकड्यावरती. 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. गोल्डन मॅन हरेश जाधव राऊत आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि जर अजून एक चौकार ठोकला हरेश जाधवना तर त्याच्याकडनं नक्कीच 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. आज नक्कीच रविवारचा दिवस बँका बंद आहेत सुट्टीचा दिवस आणि हरेश जाधव राऊत यांनी एटीएम खुला केलाय. एका चौकारासाठी 1000 रुपये असतील. येस आणि सामना जर जिंकला जय बोले नेवाळी संघाला तर कॅप्टन माहीसाठी देखील 2000 रुपये असतील सचिन पाटील यांच्याकडनं. या संपूर्ण टीम तर्फे 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची गरज आहे. सामना जिंकेल कोण हा प्रश्न निर्माण झालाय. मेगा फायनल मध्ये कोणता संघ पोहोचेल. हरेश जाधवला स्ट्राईक देणं देखील फार महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. संकेत पाटील येत आहेत सोपं नाहीये संकेतच्या अगेन्स्ट मोठे फटके मारणे कारण की दोन्ही बाजूला चेंडूला कट करण्याची क्षमता देखील संकेत पाटील मध्ये आणि प्रचंड वेग त्यांच्याकडे उपस्थित आहे. तो संकेत तयार. पहिला चेंडू समोर पूल करण्याचा प्रयत्न लॉंग आपला खेळाडू उपस्थित एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न करतात स्ट्राईक येण्याचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. 2 धावा आल्यात 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत या मॅच मध्ये 16 धावा. गुरुनाथजी पाटील याचकडनं षटकार मारला तर 30 रुपयाचा कॅश प्राइज आणि चौकार मारला तर 20 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. परंतु त्यांनी पारितोषिक लावले. प्रत्येक पारितोषिक कमी असो किंवा जास्त असो लावणं महत्वाचं आहे. हे देखील आपण महत्व देऊया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 16 धावेची गरज असेल. चॉकलेट साठी कामा येतील. जो षटकार किंवा चौकार मारेल त्याला. 5 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. सामना जिंकण्यासाठी 40 धावा धावफलकावरती आहेत. हरेश जाधवला स्ट्राईक मिळाली आहे आणि आता बॅटल चांगले आहे. संकेत पाटील बनाम हरेश जाधव. हरेश दादा राऊत यांच्याकडे एका चौकारासाठी 1000 असतील. मागे खेळतायत पाठीमागे फटका चांगला आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिजनला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे सरके रोशन 42 4 बॉल मध्ये बनवायच्या 14 धावा. चला डगआउट मध्ये शांतता ठेवायची. अविनाश डगआउट मध्ये शांतता ठेवायची. 4 बॉल 14 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये. 4 बॉल 14 ची आवश्यकता. प्रयत्न सुरू आहेत जय बोले नेवाळी टीमच्या हरेश जाधव कडनं देखील. संकेत पाटील राऊंड द विकेट. फुलटॉस लेफ्ट हिट आणि बॉल गॅप मधून पहिल्या टप्प्यावरती सीमा रेखा बाहेर चौकार आणि आता गरज आहे 3 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता. सामना टर्न झालाय नेवाळी संघाच्या बाजूला. हरेश जाधव मी म्हटलं होतं प्रचंड अनुभव या खेळाडूकडे. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांना गाजवल्या. सुरुवातीला ओपनिंग साठी यायचे परंतु सराव कमी असल्यामुळे ते आता या ठिकाणी लेट आले होते आणि लेट आले परंतु थेट आलेत. 3 बॉल 10 धावेची आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतकाम होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में लढने वालों के कदमों में जा होता है. लढाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवण्यासाठी हरेश जाधवच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला संकेत पाटीलच्या माध्यमातून लढाई सुरू आहे. धावा वाचवण्यासाठी सामना कोण जिंकेल. 3 बॉल 10 धावेची आवश्यकता असेल. एखादा मोठा फटका येणं देखील गरजेचं असेल या बॉलवरती परंतु एकाच 2 डॉट बॉल सामना झुकवेल.
उसाटणे क्रिकेट टीमच्या बाजूला विजय कोळेकर पुरस्कृत स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट टीम आणि दुसऱ्या बाजूला संतोष भोईर पुरस्कृत पूर्व 11 टीम. निवड संघ या चेंडूवरती जर विकेट कॅरी झाली तर विजय कोळेकर जे संघाचे पुरस्कार देत त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फटका छान आणि विकेट विकेट मिळवली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपली आहे झेल. फलंदाज बाद महत्वपूर्ण विकेट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. हारेस जाधव बॅक टू द डगआउट. 2 बॉल 10 धावेची गरज आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा होतो. डीजे क्या बात आहे. नक्कीच हा झेल कॅरी झालाय आणि विजय कोळेकर यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित असते येते. कारण की मागच्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक साठी 2000 लावले होते आणि 2000चा कॅश प्राइज पटकावलं होतं. हॅट्रिक संपादित केली होती आणि आता एका विकेट साठी 1000 लावले आणि ते देखील पारदर्शी कमावलंय. येस विजय कोळेकर लकी ठरतात खऱ्या अर्थानं उसाटणे टीम साठी. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज परंतु सामना अजूनही संपला नाहीये. एका चौकार येईल का एका षटकार येईल का या बॉलवरती हा प्रश्न असेल. या मॅच मध्ये सेमीफायनलचा सामना रंगलाय. हरे जाधवने खूप चांगली बॅटिंग केली होती परंतु अंतिम मोमेंटला बाद झालेत. राऊंड द विकेट. फुल टॉस होता फायदा उचलू शकले नाहीयेत. लॉंगाला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू उपस्थित 1 धाव मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 चेंडू आणि आता 9 धावेची गरज. यस आणि विजय कोळेकर यांच्या नजरा ट्रॉफीवरती लागल्यात कारण की संघ जवळजवळ मेगा फायनल मध्ये आता पोहोचेल. मेगा फायनलचं तिकीट उसाटणे क्रिकेट टीम स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान यांना जरूर मिळेल. आणि अशिल संघाचे कॅप्टन टॉस साठी या शुभम तरे. आपण लगेच जायचं. शुभम टॉस साठी रिपोर्टिंग करा. टॉप एज लागली आहे. झेल टिपली आहे. सामना फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान उसाटणे संघानं. हार्दिक अभिनंदन दोन्ही संघ. कॅप्टन या लगेच. शेवटचा सामना असेल मेगा फायनलची मॅच उसाटणे बनाम गावदेवी असे या 2 संघांमध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर चला हारेस जाधव यांच्यासाठी एका चौकारासाठी पारदर्शक होता ते देखील घेऊन जायचं आहे. गोल्डन मॅन हारेस जाधव राऊत